बिहार बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने जिल्हा परिषद इथल्या पूनम गेट इथे धरणं आंदोलन केले। महाबोधी महाविकास हे बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान आहे। जगातील 62 राष्ट्रातून या महाबोधी महाविहाराला मोठ्या प्रमाणात निधी येतो, मात्र आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात येत नाहीये। यासाठी 1949 चा कायदा रद्द करून महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सरवदे यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्किंग कमिटीची बैठक 6 मार्च रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये बिहार राज्यातील महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे, निदर्शने आणि मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे आदेश पक्षाने जाहीर केले। त्या अनुषंगाने या सोलापूर शहरामध्ये शहर कार्यकारिणीच्या वतीनं या ठिकाणी बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेले, परंतु या 75 वर्षामध्ये 1949 साली झालेला जो कायदा आहे बिहार सरकारने केलेला, की बिहार सरकारने कायदा असा केलेला आहे की बुद्धगया येथील महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात न देता बौद्ध समाजाचे 4 भंतेजी आणि हिंदू समाजाचे 4 महंत असे 8 लोक आणि एक बुद्धगया या ठिकाणचा जिल्हाधिकारी हा कायमचा हिंदू असला पाहिजे अशा पद्धतीचा कायदा केल्यामुळे 5 विरुद्ध 4 लोकशाही माध्यमातून हे मंदिर आजही बौद्धांच्या ताब्यात नाहीत। ज्या पद्धतीने हिंदूची धार्मिक स्थळे हिंदूच्या ताब्यात आहेत, मुस्लिमांची धार्मिक स्थळे ही मुस्लिमांच्या ताब्यात आहेत, शिखांची धार्मिक स्थळे हे शिखांच्या ताब्यात आहेत, पारशी समाजाचे हे पारशी समाजाचे आहेत, परंतु बौद्धांचे धार्मिक स्थळ या स्थळावर आज अतिक्रमण ज्या पद्धतीने चालू आहे, आज जगातील 62 बौद्ध राष्ट्राकडून आर्थिक मदत या ठिकाणी मिळती, ती कुठे जाती याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि केवळ त्या निधीसाठीच हा कायदा बिहार सरकार बदलत नाहीत। जगामध्ये फिरत असताना भारताचे पंतप्रधान असतील, भारताचे राष्ट्रपती असतील, आम्ही गौतम बुद्धाच्या जन्मभूमीतून आलेलो आहोत, बुद्धाची शिकवण जगाला शांतीचा संदेश देणारे आहेत अशा पद्धतीची भाषणं करतात, परंतु वागायला मात्र या ठिकाणी ही धार्मिक स्थळं बौद्धांच्या ताब्यात देत नाहीत। जोपर्यंत हे धार्मिक स्थळ बौद्धांच्या ताब्यात पडत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष हे आंदोलन अटळ आहेत। लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी। धन्यवाद। सरकारमधील नेते वादग्रस्त विधान करून समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम करतायत असा आरोप अनिल देशमुख यांनी केला। तर नागपूरच्या हिंसाचारामागे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातीलच काही मंत्र्यांची वादग्रस्त विधानं असल्याचा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय। तर सरकारमधील नेते वादग्रस्त विधान करून समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम करतायत असे अनिल देशमुख यांनी म्हटलंय। तर ते अकोला इथे माध्यमांशी बोलत होते। मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना खडसावलं पाहिजे असं ते म्हणाले। तर गेल्या काही दिवसांतील फडणवीस मंत्रिमंडळातील काही मंत्री विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेत्यांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले। तर नागपुरात सर्वात आधी शांतता प्रस्थापित करणं हे महत्त्वाचं आहे, त्यानंतर या विषयावर राजकारण करता येईल असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। मंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या गावात दंगल होते, पोलीस प्रशासनाचा आणि सरकारचं फेल्युअर आहे। असं आहे की पहिली गोष्ट, नागपूर शहर हे अतिशय शांतताप्रिय असं शहर आहे। नागपूर शहरात कधी अशा म्हणजे समाजामध्ये असे दंगल कधी होत नाही, पण कालची जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी घटना आहे। पण एक चांगलं आहे की नागपूर येथील जनतेने अतिशय चांगल्या पद्धतीनं संयम राखला, सर्वांनी अतिशय चांगलं जनतेने सहकार्य केलं, त्याच्यामुळे परिस्थिती अतिशय लवकरात लवकर आटोक्यात आली। पण अशा ज्या घटना घडतात त्याच्या मागे कारण काय हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्याला माहित आहे की सरकारमधलेच काही मंत्री जसे नितेश राणे सारखे सातत्याने वक्तव्य करून समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करतायत।
मधल्या काळामध्ये होळीचा सण झाला. आता होळीच्या वेळेस त्यांनी विषय काढला झटका मटण आणि खटका मटण. नंतर आता बजरंग दलनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली, प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की जी औरंगजेबाची जी कबर आहे ती जर राज्य शासनाने औरंगजेबाची कबर जर काढली नाही तर मग आम्ही कार सेवा करून ती कबर खोदून काढू, अशा पद्धतीचं वक्तव्य बजरंग दलनी त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलं. आणि याच्यामुळे अशा प्रकारचं वातावरण होतं, अशा प्रकारच्या घटना होतात. त्याच्यामुळे राज्य शासनाने त्यांचे जे मंत्री आहेत ते द्वेष पसरवण्याचं काम किंवा समाजामध्ये मतभिन्नता निर्माण करण्याचं काम करतात. त्यांनी समज दिली पाहिजे आणि अशा पद्धतीचं जर वक्तव्य करून चांगलं जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे त्याला खराब करण्याचं काम त्यांनी केलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना खडसावलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये हे सांगितलं पाहिजे. तर तुम्ही नितेश राणेंचं नाव घेतलं. हे दंगलीची स्क्रिप्ट जी आहे ती मंत्रिमंडळातल्याच कुणीतरी लिहिली असं वाटतं. आता तुम्ही पाहता ना की सातत्याने कशा पद्धतीचे वक्तव्य येतात आणि मग साहजिक आहे त्याच्यामुळे वातावरण खराब होतं. अच्छा, बजरंग दलनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या पद्धतीचं स्टेटमेंट दिलं. ते सगळे शासनाच्या सगळे जवळचेच आहेत ना हे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण खराब करू नये. पहिलेच महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली नाही. अनेक मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होतात, दिवसा ढवळ्या खून होतात. बीड सारख्या शहरामध्ये आपण पाहिलं की जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनाच पोलिसांचं संरक्षण आहे. तर गुंड प्रवृत्ती वाढणारच, म्हणून त्या घटना ज्या पद्धतीच्या घटना बीडमध्ये झाल्या ते आपल्याला दिसत आहे. महादेव मुंडे यांचा हत्या झाली, त्याचा अजून आरोपी मिळत नाही. कृष्णा आंधवळे फरार आहे. त्याच्यामुळे या पद्धतीचं वातावरण असताना त्याच्यामध्ये अजून आगीत तेल घालण्याचं काम काही मंडळी शासनाच्या जवळची करतायत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी रोकथाम केली पाहिजे. काल गोविंद शिंदेने जे वक्तव्य केलं आहे नागपुरामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या आणि कालच्या त्या मोर्चा दरम्यान, तर त्याची काही पूर्वपीठिका कालच्या त्या दंगलीच्या याच्याची आहे असं मला वाटतं. काय मी काही ऐकलं नाही त्यांचं वक्तव्य. कबरीच्या संदर्भातच होतं की कारसेवा पूर्वाने जेव्हा ते परवा स्टेटमेंट दिलं त्यांनी. कालही बोलले ते. मी कालचं ऐकलं नाही. साहेब, शेवटी फेल्युअर सरकारचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या गावात दंगल होते, ते स्वतः गृहमंत्री आहे, तर त्यांची जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने पाहता, त्यांनी काय केलं पाहिजे? कसं आहे, सध्या सर्वांची जबाबदारी आहे की वातावरण कशा पद्धतीने आपल्याला शांत करता येईल आणि एकदा संपूर्ण वातावरण शांत झाल्यानंतर मग कोण कोण याला जबाबदार आहे त्याच्याबद्दल सविस्तर बोलता येईल. थँक्यू. भिवंडी शहरातील तीनबत्ती बाजार इथे रमजान ईद निमित्ताने शेवई खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळालं. तर भिवंडी शहरात रमजान ईद मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यासाठी रमजान ईद मध्ये प्रथम पाहुणचार हा शेवईने करतात. तर त्यासाठी बाजारपेठेत शेवई खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तर कच्च्या मालाचा आणि तेलाचा, तुपाचा भाव वाढल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी या रमजान ईद निमित्त शेवयाचे भाव कायम ठेवले आहेत आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी या भावामध्ये कुठलीही तडजोड न करता शेवयाचे मागील वर्षीचेच भाव कायम ठेवले आहेत. तर शेवयामध्ये अनेक प्रकार असून त्यात बनारसी भुणेली शेवई 160 रुपये किलो, यात भुणेली शेवई 160 रुपये किलो आहे, तसंच बनारसी शेवई 160 रुपये किलो आहे आणि तसेच फेणी शेवई जी आहे ती 240 रुपये किलो असून सूत फेणी शेवई आहे 160 रुपये किलो. चाचा, आपका नाम क्या है और आप कब से सेवई बेच रहे हैं? शेख मुजीब सेवी वाला, कम से कम 35 साल पुरानी दुकान है मेरी और अच्छे दामों में, कम दामों में मैं सेवी बेचता हूँ. अभी सब महंगा चल रहा है. मैदे का भाव महंगा है, घी का भाव महंगा है. ये 160 है, 180 है, 180 है, 180 रुपये किलो. कम से कम घी का भाव 2700 रुपये डब्बा है. अभी हम लोग 180 में दे रहे. कम से कम दामों में सेवी मिलेंगी हमारे वहाँ. आपको क्या लगता है पिछले साल में ज्यादा भाव था या अभी भाव ज्यादा है? पिछले साल भाव कम था तो ज़्यादा बढ़ा दिए थे कंपनी वालों ने, तो हम लोग बाद में कम करे.
आपके भाव महंगा है तो हम लोग हिसाब से पैसा लेंगे, पब्लिक की सेवा करेंगे, कम दाम में हम सेवी देंगे। क्या बोलेंगे, अभी रमजान नजदीक आ गया है और इस तरफ से अभी जो फेनी आए हैं क्या क्या भाव से है और कैसा बताएंगे? ये हर साल की तरह सेवई की दुकान हमारी 3 बत्ती भिवंडी 3 बत्ती पे नाके पे लगी है, गुलाम गौस सेवई सेंटर। ये हर साल की जैसा अभी हर चीज़ पे भाव बढ़ा हुआ है, तेल मैदा आटा, फिर भी हमारे पास में कम से कम अगले साल जो भाव सेवई बिकी है ये साल भी हम पब्लिक को वही भाव सेवई बेचेंगे। और सेवई में सब में अच्छी बनारसी सेवई है, दूध फेनी है, मालेगांव की दूध फेनी है, बनारस का लड्डू है, सब कम से कम रेट में हम सेवई बेचेंगे। महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावाने दंगल घडत असेल तर ही गंभीर बाब आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे। तर ती घटना दुर्दैवी आहे। या महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शांनी ज्या भूमीचा कण आणि कण पवित्र केला आहे, तर औरंगजेबाच्या नावाने दंगल घडत असेल तर ही गंभीर बाब आहे। सरकार यात गांभीर्याने लक्ष देईल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। दुर्दैवी आहे, या महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने ज्या भूमीचा कण आणि कण पवित्र जागा तिथं औरंगजेबाच्या नावाने जर दंगल घडवल्या जात असेल तर निश्चितपणे ही गंभीर बाब आहे आणि शासनसुद्धा गंभीरतेने या सर्व बदमाशीकडे आतंकाकडे लक्ष देईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही। सुनियोजित गट रचून केलेला कालचा हल्ला होता, दादागिरीचे दगड, पेट्रोल बॉम्ब, बाईक तिथे जाळल्या गेल्या, ज्या ठिकाणी सुरुवातीला बाईक उभे राहत नाही, निवेदन मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी होतच आहे। याच्या संदर्भात पाकिस्तानचा इथं हात आहे का, काही लोकांशी पाकिस्तानशी काही नातं आहे का, की शरीर भारताचं आहे आणि मेंदू मात्र पाकिस्ताननी हॅक केला आहे, या सर्वांच्या चौकशा तर होतील ना। अरे पुलिस है, पुलिस के भी हाथ गंभे होते हैं आणि मग पश्चाताप करतील की आपण क्षणिक औरंगजेबाच्या जय जयकारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जे पाप केलं त्या पापाचे निश्चितपणे गडे भरतील। विरोधक म्हणतात की हे जाणीवपूर्वक केलं जातं, सरकार मुद्दाम सगळ्या गोष्टी लपवत आहे आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ही धमक नाही की ती तिथून औरंगजेबाची कबर हटवण्याची। नाही, मग त्यांनी एक मागणीपत्र द्यावं ना, ते मागणीपत्र तर देत नाही, त्यांनी द्यावं मागणीपत्र। ज्या पद्धतीने हे सगळे आरोप केले गेलेले आहेत, यात सभागृहात देखील बरेच खडाजंगी झाली, यावरून सभागृहात हा मुद्दा आलेला आहे, पण पुढे त्यावर काही तोडगा निघताना दिसत नाही। नाही, सांगितलं, निवेदन केलं, कडक कारवाई करण्याचा विषय सांगितला आहे आणि औरंगजेबाच्या थडग्याबद्दल जर तुम्ही म्हणत असाल तर त्यावरही माननीय देवेंद्रजीची अतिशय स्पष्ट भूमिका आहे। रोजगार सेवकांचे मानधन रखडल्याने ग्राम रोजगार सेवकांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली आहेत। तर वर्ध्यात जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रोजगार सेवकांचे मानधन रखडले। रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्य करणाऱ्या या रोजगार सेवकांची गावात महत्त्वाची भूमिका आहे, पण गेल्या 5 महिन्यांपासून मानधन रखडल्याने रोजगार सेवकांच्या दैनंदिन खर्च आणि पंचायत समितीमध्ये पोहोचण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रश्न निर्माण झालाय। जिल्ह्यातील रोजगार सेवकांनी एकत्र येत जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करत पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मानधन देण्याची मागणी केली आहे। तर ऑक्टोबर 2024 पासून रोजगार सेवकांचे मानधन हे रखडले आहे। यापूर्वी मंत्रालय स्तरावर देखील मानधनाबाबत पाठपुरावा करण्यात आलाय, पण प्रश्न सुटला नाहीये। अखेर आज मागणी लावून धरण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना वर्धा जिल्हा 5775 अंतर्गत जिल्हा परिषद वर्धा येथे आमचं जे रोजगार सेवकांचं जे थकीत मानधन आहे माहे ऑक्टोबर पासून तर फरवरीपर्यंत आणि 3 ऑक्टोबरचा जो GR निघालेला आहे तो आजपर्यंत गव्हर्नमेंटने अंमलबजावणी केलेली नाही आहे आणि 6 महिन्यापासून आमचं मानधनसुद्धा झालेलं नाही आहे। त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद वर्धा येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। जर आमच्यावाल्या 1 एप्रिलपर्यंत आमचा मानधनाचा आणि 3 ऑक्टोबर GRचा विषय मार्गी नाही जर लागला तर आम्ही 1 एप्रिलपासून पूर्ण वर्धा जिल्हा कामबंद आंदोलन करणार आहोत आणि याच्या सूचना देण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आम्ही वर्धा जिल्हा परिषद येथे आलेलो आहोत। आता 3 ऑक्टोबरच्या GRच्या अगोदरपर्यंत आम्हाला पर्सेंटेजनुसार मानधन होतं। 3 ऑक्टोबरचा GR काढला, त्या GRनुसार आम्हाला मासिक 8,000 रुपये प्लस 2,000 रुपये TADA असं इन्क्लूड करून 10,000 रुपये असं 3 ऑक्टोबरच्या GRमध्ये नमूद केलेलं आहे। पण 6 महिने होऊन अजूनपर्यंत तो GR लागू केलेला नाही आहे गव्हर्नमेंटने। म्हणजे 6 महिन्यापासून अशी
आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशी एकही बी संघटना नाही किंवा कर्मचारी वर्ग नाही आहे की 6 महिन्यापर्यंत पेमेंट न भेटणारा एकमेव वर्ग म्हणजे फक्त रोजगार सेवक हेच आहे. फक्त गव्हर्नमेंटला बाकी सगळ्यांना पेमेंट करण्यासाठी पैसा आहे, फक्त रोजगार सेवक यांच्यासाठीच फक्त 6 महिने होते तरी पण पेमेंट देण्यासाठी पैसा नाही आहे. ही एक शोकांतिका आहे असं मला तरी वाटत आहे. तर तेच म्हणायचं आहे आम्हाला की आम्ही लाडक्या बहिणीची जी योजना जी जाहीर केली आहे ते गव्हर्नमेंटची आहे, ती ठीक आहे, आम्हाला आमचा त्याला काही विरोध नाही आहे. पण आम्ही जे ग्रामीण लेवलवर जे आम्ही काम करत आहोत, आम्ही शेतकऱ्यांचेच कामं करत आहोत, शेतीनिष्ठच करत आहोत. आणि जो कोणता आम्ही कामं करत आहोत त्याच्यामध्ये त्याच्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांचा भर पडत आहे. पण जो तळागाळाला ज्या योजना पसरवितो आणि काम करतो असा मुख्य घटक म्हणजे रोजगार सेवक, त्याच घटकाला प्रशासनाने आजपर्यंत जाणून बुजून असं आम्हाला म्हणजे मानधनापासून वंचित ठेवलेला आहे. आणि आमचा परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा हा एक मोठा प्रश्न सध्याच्या कंडिशनला आमच्या सर्व रोजगार सेवकांसमोर उभा आहे. एपीएमसी बाजारात फ्लॉवरची आवक कमी झाल्याने दर वाढले असल्याने व्यापारी चिंतेत आलेत. तर नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या फ्लॉवर या पालेभाजीची आवक कमी असल्याने दर वाढले. तर सध्या उन्हाळा आणि रमजान महिना सुरू असल्यामुळे बाजारात फ्लॉवरची आवक कमी येते, त्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे. बाजारात पालेभाज्यांना मोठी मागणी असते, मात्र काही दिवसांपूर्वी 20 रुपये किलोने विकले जाणारे फ्लॉवर सध्या 30 रुपयांनी विकले जातात, त्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान एपीएमसी बाजारात विविध जिल्ह्यातून पालेभाज्या दाखल होत आहेत. तर पुढील काही दिवस दरामध्ये चढ उतार हा राहणार असून ग्राहकांची संख्या ही कमी असल्यानं मोठं नुकसान होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. फ्लावर का रेट क्या चल रहा है? वो 30 रुपये चल रहा है, 28 चल रहा है, पहले क्या रेट था? पहले 20 रुपये था. अभी रेट माल कम आ रहा है, पहले कितना माल आता था, अब कितना आ रहा है? माल पहले ज्यादा आता था, अब कम हो गया है. तो आने वाले टाइम में क्या लग रहा है, माल रेट बढ़ेगा या कम होगा? यही रहेगा. हाँ, कम होने का कोई संकेत? नहीं कम होने का अब संकेत नहीं है. लोग नहीं है, नहीं, ग्राहक कम है इस समय, ग्राहकों की संख्या कम है. नहीं, कोई प्रभाव नहीं पड़ने वाला है. होली में फ्लावर का माल कैसे लग रहा है? माल अच्छा रहता है लेकिन बाजार कम नहीं होने वाला है. कम आ रहा है, माल कम आ रहा है, माल हल्का भी आ रहा है. अभी फिलहाल माल कहाँ से आ रहा है? हाँ? माल कहाँ से आ रहा है मार्केट? माल बम्बई से आ रहा है, गुजरात से आ रहा है. का फर्क है? हाँ? अभी कितने रुपए का डिफरेंस है, पहले कितने का बेचते थे? वो 5-6 रुपये का डिफरेंस. आपका नाम? रामजी गुप्ता. कोकणात शिमगोत्सवाची प्रत्येक गावची वेगळी ही प्रथा परंपरा आहे. तर वेगवेगळ्या गावांच्या शिमगोत्सवातील या प्रथा परंपरा नागरिकांना एकाच ठिकाणी पाहता याव्यात. कोकणच्या लोकसंस्कृतीचा जागर व्हावा, या लोककलेला राजाश्रय मिळावा यासाठी राजापूर तालुक्यामध्ये राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने पालखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 8 गावच्या पालख्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या. तसेच 1 टिपरी खेळे, 3 गोमूचा नाच यावेळी सादर करण्यात आला. सहभागी गावाने आपल्या पालखीसह खेळ, ढोल ताशांसह पारंपरिक शिमगोत्सवातील कलाविष्कारांचं सादरीकरण केलं. या शिमगोत्सवामुळे वेगवेगळ्या गावचा शिमगोत्सव नागरिकांना एकाच ठिकाणी अनुभवता आला. माझं नाव रवींद्र नागरेकर. आता हे राजापूर प्रतिष्ठानचा पालखी महोत्सव या ठिकाणी जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला जे आमचे सर्व कार्यकर्त्यांनी प्रमुख सल्लागार म्हणून या ठिकाणी माझी नेमणूक झाली होती. अतिशय सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी आध्यात्मिक गुरु गगनगे महाराजांचे शिष्य यांच्या वतीनं आणि
हबप भाई गोसावी यांच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचे पूजन झालं आणि सकाळपासून या शहरामध्ये अतिशय जो शिमगा उत्सवाचं वातावरण असतं ते वातावरण आज शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मंगळमय रूपी आपल्याला पाहायला मिळते. अनेक या शहरातील सुसंस्कृत चांगली लोक या कार्यक्रमाकडे कार्यक्रमाकडे आले होते. कार्यक्रम बघितला त्या लोकांनी. मी एक शेळगावचा रहिवासी आहे. माझी पालखी नवलादेवी ही पालखी या ठिकाणी या कार्यक्रमाला आली होती. या शिमगा उत्सवाचा आम्हाला 2च उद्देश या ठिकाणी आमच्या मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले आहेत. एक उद्देश सरकार दरबारी हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे कलावंत आहेत त्यांची कला ही सरकार दरबारी पोचली पाहिजे आणि या कलेला ज्याप्रमाणे शाहिरी किंवा संगीतमय कलाकारांना जसं मानधन दिलं जातं त्याप्रमाणे ह्या कलाकारांना कुठेतरी यांची शासनाने त्याचा योग्य ही पाहणी करून त्याचा निर्णय करायला पाहिजे या अनुषंगाने एक आमची भावना आहे. आणि दुसरं म्हणजे तर आज आपण पाहतो आहे की हा टी व्ही आणि मोबाईलचं युग आलेलं आहे आणि ह्या युगामध्ये आज आपली जी संस्कृती आणि जी नित्यमूल्यता आहे आणि संस्कार ह्या गोष्टी आपण विसरत चाललो आहेत. या तरुण पिढीला ह्या गोष्टीचं ज्ञात व्हावी, माहिती व्हावी आणि ही कला कशा पद्धतीने जोपासली जाते याचं चांगलं ज्ञान प्राप्त व्हावं हा यामागचा उद्देश आहे. धन्यवाद. नाव सांगा तुमचं आणि का यावर्षीपासून तुम्ही हे चालू केलेलं आहे महोत्सव, काय नेमका उद्देश आहे आणि यावर्षी साधारणतः किती पालख्या सहभागी झाल्या? माझं नाव मोहन सदाशिव पाडवे, राजापूर प्रतिष्ठान या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. आम्ही या ठिकाणी आमच्या कोकणामधल्या ज्या अनेक लोककला आहेत, काही लोककला लोप पावत चाललेल्या आहेत, काही लोककला प्रोत्साहन त्यांना मिळत आहेत. परंतु आमच्या काही अशा ज्या लोककला आहेत, मग त्याच्यामध्ये भजन कला असेल, जागरण नृत्य असेल, दशावतारीच्या कला असतील किंवा आज आम्ही या ठिकाणी जो सादर केला तो आमचा शिगमोत्सव असेल. त्या शिगमोत्सवाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी सांगतो की आज आमची लोककला आहे. या लोककलेनं संपूर्ण कोकणामध्ये ही लोककला प्रसिद्ध आहे, परंतु हिला राजआश्रय मिळाले नाही आणि म्हणूनच आमच्या या कलेला राजश्रय कसा मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी जो आज महोत्सव आयोजित केला आहे त्याचं कारण हेच आहे की ही कला आहे, ही एक कलेला राजश्रय मिळण्याकरता आम्ही शासन दरबारी आम्ही त्यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहोत आणि या कलेतले जे कलावंत आहेत, या कलेतले जे वाद्यक आहेत, यांना कुठंतरी भविष्यामध्ये त्यांना मानधन मिळावं, त्यांना पेन्शन मिळावी किंवा आज आम्ही जो या ठिकाणी जो आमच्या लोकवर्गतीतून महोत्सव साजरा केला त्याच्यासारख्या महोत्सवाला शासनाच्या माध्यमातून निधी मिळावा या अनुषंगाने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आतापर्यंत सकाळपासून आम्ही नियोजितप्रमाणे 8 पालख्या होत्या. त्याच्यानंतर कोकणातले जे गोमूचे नाच आहेत ते 3 गोमूचे नाच याच्यानंतर होणार आहेत आणि आत्ता जो मैदानामध्ये सभागृहामध्ये जो संघ उपस्थित झालेला आहे, टीम जी उपस्थित झालेली आहे ती निशाणी खेळे आहेत. अतिशय तेरवंचे खेळे यांनी देखील मला वाटतं मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन देखील आपली कला सादर केलेली आहेत. असे एकंदरीत हा संपूर्ण सायंकाळी 5-6 वाजेपर्यंत हा एकंदरीत कार्यक्रम आहे. जालना शहरातील अंबड चौफुली ते नूतन वसाहत दरम्यान असलेल्या विविध हॉटेल्सवर जालना तहसीलमधील पुरवठा विभागाची अधिकाऱ्यांनी धाडी टाकलेत. तर या धाडीत 17 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत. हॉटेल व्यवसायासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरण्याचा नियम आहे, मात्र हॉटेल चालक हा नियम पाळत नाहीये. शहरातील हॉटेल्समध्ये सर्रासपणे घरगुती गॅस सिलेंडर वापरला जातोय. या अनुषंगानं पुरवठा तहसीलदारांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुरवठा विभागाच्या तहसीलदारांनी त्यांच्या पथकासह वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जाऊन पाहणी केली असता या हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचं आढळून आले. तर दरम्यान या धाडीत 17 सिलेंडर वेगवेगळ्या हॉटेल्समधून जप्त करण्यात आले असून ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. बरेच दिवसांपासून तक्रारी येत होत्या की हॉटेल किंवा तत्सम व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर केला जातो म्हणून. त्यामुळेच आज आमचं पथक तहसील कार्यालयाचं आमचे जे निरीक्षक आहेत, पुरवठा निरीक्षक अधिकारी जाधव साहेब आणि त्यांची टीम यांनी आज कारवाई केली आहे शहरामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी कमर्शियल सिलेंडर वापरायला पाहिजे त्यांनी, परंतु ते घरगुती सिलेंडरचा वापर करत होते, तर ते वापर करत असल्यामुळे ते जप्त करून या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि अशी आजपासून आमची मोहीम स्वरूपात रोज कारवाई करणार आहे. तरी मी आवाहन करते सर्वांना की ज्या ठिकाणी व्यावसायिक दृष्ट्या वापर करत असेल तिथे व्यावसायिक सिलेंडर वापरावं,
घरगुती सिलेंडरचा वापर करू नये. आज आपण किती सिलेंडर जप्त केलेले आहेत? 17 सिलेंडर जप्त केलेले आहेत आणि ही कारवाई इथून पुढे चालूच राहील. यांच्यावर कलेक्टर ऑफिसला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव पाठवणार आहोत आणि हे जप्त करून त्यानंतर ते पुढची कारवाई केली जाईल. जालन्यातील शिवाजी महाराजांचा बॅनर काढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलंय. तर जालन्यातील कन्हैया नगर भागातील शिवाजी महाराजांचा बॅनर काढताना व्हिडिओ व्हायरल झालाय. बॅनर काढणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलंय. विठ्ठल जुमरे असा बॅनर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलाय. व्हिडिओ 10 तरुण बॅनर काढताना दिसतोय आणि दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने बॅनर काढणाऱ्या जुमेरला रोखण्याचा देखील प्रयत्न केल्याचं दिसतंय. दरम्यान आरोपीवर आता कारवाई करण्यात आल्याने कोणीही अफवा पसरवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. सर, काल एक व्हायरल क्लिप झाली होती, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशी एक मुलगा खेळतो. काय प्रकार आहे? बरोबर आहे. काल आपल्याकडे एक दिनांक 17 रोजी काही व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याप्रमाणे त्याची चौकशी केली असता एक इस्मानी छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर हा ओढत आहे आणि दुसरा इसम त्यास रोखत आहे असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याप्रमाणे आपण संबंधित संशयितेचा तपास केला आणि त्यास पोलीस स्टेशनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानंच ती कबुली दिलेली आहे. त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला सदर आरोपीविरुद्ध कलम 196, 299 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. पण या नागरिकांना काय आवडतं? नागरिकांना आवाहन करतो की सदर प्रकरणात पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि आरोपीसह संशयित असे ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे चौकशी चालू आहे. तरी आगामी सण उत्सवाच्या काळात सर्वांनी शांतता राखावी आणि पोलीस योग्य तो तपास करत आहेत. त्यांनी सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन करत आहे. तर ही होती आजची महाराष्ट्र बुलेटिन. अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.